नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। राज्यात 10वीच्या परीक्षेला उत्साहात सुरुवात। कोकण बोर्डात 114 केंद्रांवर सुमारे 25,000 विद्यार्थी जात आहेत परीक्षेला सामोरे। रत्नागिरी नगर परिषदेच्या नूतन इमारतीचं मे महिन्यात होणार लोकार्पण। पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास। शिवरायांच्या सागरी साम्राज्याचा आता होणार सखोल अभ्यास। मुंबई विद्यापीठाचे मालवणात अध्यासन केंद्र। मंत्री नितेश राणे यांची माहिती। आणि रत्नागिरीत महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। राज्यात 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून रत्नागिरी जिल्ह्यात 114 केंद्रांवर उत्साहात परीक्षा पार पडत आहे। या परीक्षेचं चोख नियोजन कोकण बोर्ड यांच्याकडून करण्यात आलं आहे। कोकण बोर्डाच्या अखत्यारीत रत्नागिरीत एकूण 413 शाळांसाठी 73 केंद्र आणि सिंधुदुर्गमध्ये 228 शाळांसाठी एकूण 41 केंद्र अशी मिळून या दोन्ही जिल्ह्यात एकूण 114 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। त्यासाठी दोन्ही जिल्ह्यात एकूण 22 परिरक्षक नियुक्त करण्यात आले आहेत।
रत्नागिरी जिल्ह्यात 17,450 विद्यार्थी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8,327 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत। रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूल इथे केंद्र संचालक रुपेश पंगेरकर, उपकेंद्र संचालक अमर लवंदे आणि संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीतपणे सुरू आहे। मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर आणि कार्यवाह धनेश रायकर तसंच प्रशालेतील सर्व शिक्षकांनी केंद्रावर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। प्रातिनिधिक स्वरूपात सहभागी सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी परीक्षेचं वातावरण शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण असल्याचं चित्र पाहायला मिळालं। रत्नागिरी नगर परिषदेच्या नूतन इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून येत्या मे महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा करण्यात येईल असं पालकमंत्री उदय सामंत म्हणाले। सर्वप्रथम ही जी इमारत आपण बांधतोय आज आपली प वर्ग नगरपालिका आहे, पण जनगणनेनंतर आपली अ वर्ग नगरपालिका होईल, कदाचित ड वर्ग महानगरपालिका होईल। हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही फार मोठी इमारत आपण या ठिकाणी उभी करतोय। 1 मे पर्यंत याचं काम पूर्ण होईल आणि मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि खरे पैसे ज्यांनी या इमारतीला उपलब्ध करून दिले ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये याचा लोकार्पण सोहळा होईल। दुसरा एक मुद्दा आहे तो विमानतळाचा। मागच्या अनेक दिवसांपासून विमानतळ नेमकं कधी फंक्शन होणार उत्सुकता आहे ती कोकणवासीयांना, रत्नागिरीकरांना। त्या विमानतळाच्या लोकार्पणासाठीचं नेमकं अपडेट काय आहे? विमानतळाचा देखील आढावा मी घेतलाय, सगळे ठेकेदार आणि अधिकारी देखील आहे। 1 मे पर्यंत विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं काम पूर्ण होईल, नाईट लँडिंगचं काम देखील पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये काम आहे। शिफ्टिंग कोस्टगार्डनं ऑलरेडी नव्या इमारतीमध्ये त्यांचं केलेलं आहे। ऑलरेडी टेक ऑफ साठी विमानतळ हे तयार आहे। टर्मिनल बिल्डिंग झाल्यानंतर लवकरात लवकर ग्रामीण भागातल्या जनतेला जे विमानातनं मुंबईला, दिल्लीला किंवा अन्य ठिकाणी जायचं आहे ही विमान सेवा देखील सुरू होईल। पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या नूतन इमारतीची आणि रत्नागिरी विमानतळ कामाची पाहणी केली। यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। रत्नागिरी विमानतळाच्या कामाचा आढावा घेतला असून लवकरच ही सेवा रत्नागिरीच्या सेवेत रुजू होईल असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला। सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या 4 किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठांतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून 50 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली। आदरणीय आशिष शेलार साहेबांचं मी सिंधुदुर्ग वासियांच्या वतीने मनापासून आभार मानतो। एक शिवप्रेमी म्हणून मी त्यांचं मनापासून आभार मानतो, कारण ह्या उपक्रमामुळे अभ्यासिकामुळे आपल्याला भावी पिढीला निश्चित पद्धतीने महाराजांनी घडवलेला इतिहास आणि प्रामुख्याने सिंधुदुर्गामध्ये स्वराज्याच्या एकंदरीत स्थापनेमध्ये सिंधुदुर्गचा सहभाग हे अभ्यास करायला भेटेल, माहिती संकलन करायला भेटेल आणि त्याचबरोबर भावी पिढी आणि जे काही येणारे जे पर्यटक आहेत त्यांनाही त्या निमित्ताने उपलब्ध राहील
त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने आमच्या जिल्ह्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ही 50 लाख केलेली अतिशय महत्त्वाची गुंतवणूक आहे आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्गाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही इतिहास घडवला, स्वराज्य स्थापन केलं, त्याच्यामध्ये सिंधुदुर्गचं नाव अजून अधोरेखित होऊन जाईल. यासाठी आदरणीय आशिष शेलार साहेब आणि महाराष्ट्र सरकारचं मनापासून आभार मानतो. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर करणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या AI आधारित मॉडेलची दखल नीती आयोगानं घेतली असून प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे, असं मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपला भारत AI कृत्रिम बुद्धिमत्तामध्ये जे काय वाटचाल आणि घोडदौड करतोय, त्याच्या बाबतीमध्ये काही दिवसापासून दिल्लीमध्ये सेमिनार घेतले जात आहेत, एक्झिबिशन होतो आहे. विविध कंपन्या असो, क्षेत्रामध्ये AIनी कशी वाटचाल केलेली आहे, कशी प्रगती केली आहे, त्याची माहिती दिली जाते आहे. त्या AI समिटमध्ये महाराष्ट्र पॅव्हिलियन जे महाराष्ट्र सरकारने तयार केलेलं आहे, त्या महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये मार्वल कंपनीला आपलं काम प्रदर्शित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना संधी मिळालेली आहे आणि मार्वल कंपनीने सिंधुदुर्ग जिल्हा जो महाराष्ट्रातला एक ग्रामीण भागातला जिल्हा आहे, त्या जिल्ह्याने AIमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये केलेलं काम या बाबतीमध्ये सगळं प्रदर्शन दाखवलेलं आहे. एक महाराष्ट्रातला देशातला एक ग्रामीण भागातला एक जिल्हा AIमध्ये काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणून सिंधुदुर्गचं नाव तिथे घेतलं गेलेलं आहे. आदरणीय मुख्यमंत्री उद्या सकाळी 10 वाजता त्या महाराष्ट्र पॅव्हिलियनला भेटी देणार आहेत. तिथे मी स्वतः उपस्थित राहून एकंदरीत त्या पूर्ण AI सिंधुदुर्गची माहिती अजून मुख्यमंत्री साहेबांच्या पर्यंत पोहोचून अजून देश पातळीवर कसं जाता येईल आणि सिंधुदुर्गामध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये झालेलं काम अन्य जिल्ह्यांपर्यंत कसं घेऊन जाता येईल यासाठी मॉडेल जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारची नीती आयोग पण अभ्यास करत आहे आणि मला विश्वास आहे या AI समिटच्या नंतर सिंधुदुर्गमध्ये झालेलं AI संदर्भात काम ह्याचा अनुकरण अन्य जिल्हा पण निश्चित पद्धतीने करतात. होय, कोणत्याही आजाराचं मूळ पोटात असतं, म्हणूनच पोटा पाण्यासाठी राबताना पोटाची योग्य काळजी घेतलीच पाहिजे. त्यासाठीच सुसज्ज आहे कोल्हापुरातील पोट विकारावरील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अंतरंग हॉस्पिटल. लिव्हर, स्वादुपिंडाचे क्लिष्ट आजार, पित्ताशयातील खडे, कावीळ, अल्सर, लहान किंवा मोठ्या आतड्याचे आजार, जुलाब, बद्धकोष्ठता, कोलायटिस, कॅन्सर, रक्ताच्या उलट्या, मूळव्याध, भगेंद्र, पोटाशी निगडीत सर्व आजार आणि विकारांवर होतात अत्याधुनिक तंत्रज्ञानातून परिपूर्ण उपचार. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक एंडोस्कोपी, ERCP, एंट्रोस्कोपी, स्पाय ग्लास लॅप्रोस्कोपी, लिथोट्रिप्सी यासह आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात अंतरंग हॉस्पिटलमध्ये. 38 वर्षांपासून पोटाच्या सर्व विकारांवरील पश्चिम महाराष्ट्रातील विश्वासार्ह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अंतरंग हॉस्पिटल, महावीर कॉलेज जवळ न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर. आता सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस OPD सुरू असते. कॅन्सर हा गंभीर आजार आहे, जीवघेणा आहे, पण त्याला रोखता येऊ शकतं. लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्यास कॅन्सरवर मात करता येऊ शकते. आता कोल्हापुरात सुरू झाली आहे कॅन्सर डे केअर सुविधा. अनुभवी आणि नामांकित कर्करोग तज्ञ डॉक्टर अक्षय शिवचंद यांचे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. कॅन्सरसाठी आवश्यक किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आणि अन्य उपचार मिळतात या डे केअर सेंटर मधून. रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य राखणे हे महत्त्वाचे मानून कॅन्सर रुग्णांसाठी सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणजे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. राजारामपुरी 8वी गल्ली, पहिला मजला, बँक ऑफ बडोदाच्या वर, कोल्हापूर. फोन 902861 0470. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या बातमीकडे. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ला परिसरात वसलेल्या श्रीदेवी भगवती देवस्थान इथे शिमगा उत्सवाच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला मंदिर ट्रस्टी तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीत देवीच्या होळी उत्सवाच्या कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा निश्चित करण्यात आली. देवस्थानचे उपाध्यक्ष श्रीकांत सारंग यांनी शिमगा उत्सवातील धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक सोहळ्यांची माहिती उपस्थितांना दिली. तसंच उत्सव काळात भक्तांच्या सोयीसाठी विविध व्यवस्थांवरही चर्चा करण्यात आली. यावेळी होळी देण्याघेण्याच्या सीमेवर देवस्थानतर्फे पाट ठेवला जाणार असून त्यावर ग्रामस्थांनी होळी ठेवावी असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. हा शिमगा उत्सव यंदा मोठ्या भक्तिभावानं आणि पारंपरिक उत्साहात साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. दिनांक 22/2/2026 रोजी षष्ठी आहे. त्याच्यामुळे षष्ठी हातभेटीसाठी भैरी मंदिर येथे जाईल. तेथून परत जोगेश्वरी मंदिर, नवलाईपाळणा मंदिर व पोलीस स्टेशन करून परत मंदिरात 8 वाजता येईल. दिनांक 2/3/2026 रोजी होळी आहे. सुदेश वालचंद्र मायनाक मांडवी यांच्या इथे होळी आहे. ती होळी ठीक 3 वाजता तोडण्यात येईल. इथे पूजा अर्चा करून गाराणे घालून होळी 6 वाजता पेटकर यांच्या ताब्यात देण्यात येईल. तिथून ती बोगदा येथे हनुमानवाडी इथे 8 वाजता त्यांच्या ताब्यात देण्यात येईल व भागेश्वर मंदिर येथे 9 वाजता राजवाडी यांच्या ताब्यात देण्यात येईल व 11 वाजता देवीच्या मंदिरात नेऊन 12 वाजता देवीचा होळीचा होम लावण्यात येईल. आता विषय जो सीमेचा आहे, ज्या ठिकाणी होळी प्रत्येक वाडीच्या ताब्यात देण्यात येते त्या ठिकाणी देवस्थानाने असा निर्णय घेतला आहे की तिथे कमिटीने निर्णय घेतला आहे की त्या ठिकाणी पाट देऊन ज्या गावकऱ्यांनी ती होळी घेतलेली आहे त्या पाटावर ठेवावी व दुसऱ्या गावकऱ्यांनी त्या पाटावर करून उचलावे अशी ठराव करण्यात आला आहे. दरवर्षी हा शिमगा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. त्यात मुंबईतले चाकरमानी व इतर भाविक आनंदाने सहभाग करतात आणि हा उत्सव व्यवस्थित पार पाडण्यात येतो. लेखक आणि रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट विलास पाटणे यांच्या श्रीमंत सरफोजीराजे भोसले तंजावर या 10व्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शहरातील हॉटेल विवेक इथे होणार आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सातारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि पानिपतकार विश्वास पाटील, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, तंजावरचे श्रीमंत बाबाजीराजे भोसले, प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव आणि सावंतवाडीचे लखमाजीराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती लेखक ॲडव्होकेट विलास पाटणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. शिवछत्रपती राजांचे सख्खे सावत्र भाऊ व्यंकुजीराजे भोसले यांनी 1674ला तंजावरमध्ये आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं आणि त्यांच्याच पिढीमधले 5व्या वंश सरफोजीराजे यांनी नंतर ही गादी सांभाळली. 1798 ते 1832 असं 34 वर्ष ते तंजावरमध्ये राज्य केलं. सरफोजीराजे दुसरे यांनी मराठी नाटक, संगीत, कला या सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड उंचीवरचं काम केलं. सरस्वती लायब्ररी असेल किंवा धन्वंतरी महाल नावाची एक संस्था असेल, असं प्रचंड मोठं कार्य केलं आणि मराठी संस्कृतीचा एक ठसा तंजावरमध्ये त्यांनी उमटवला. आणि म्हणून भाषा असेल, संगीत असेल, ही 300-400 वर्षी समृद्ध परंपरा मला असं वाटतं की आपले ह्या मराठी माणसाला या राजाचा परिचय करून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून सरफोजीराजेवर चरित्राचा आपण एक मानस ठेवला आणि तसे एक पुस्तक उभं राहत आहे. हे पुस्तक 2 प्रदेशातले एक संवाद उभा करील, एक सांस्कृतिक देवाणघेवाण होईल आणि त्यातून दूरगामी प्रभाव होऊन मराठी भाषेला एक ऊर्जितावस्था प्राप्त होईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सरफोजीराजांनी उभी केलेली ही सरस्वती लायब्ररी असेल, मी लायब्ररी किमान 2 दिवस ती फिरून बघितली. अशी देशात लायब्ररी कुठे नाही आहे. मी डावीकडून वाचलं ते पुस्तक ते रामायण वाटतं, उजवीकडून वाचलं तर महाभारत वाटतं. अशी अनेक प्रकारचे जवळ 12 भाषात तिथे पुस्तकं आहेत. ज्याला कोणाला अभ्यास करत असेल त्याने सरस्वती लायब्ररी मला वाटतं नक्की भेट दिली पाहिजे. असं एक पुस्तक
या पुस्तकामुळे मला असं वाटतं मराठी भाषेला एक ऊर्जितावस्था प्राप्त होईलच, पण हे आपल्यापासून तंजावर किमान 1400 किलोमीटर अंतरावर आहे आणि इतक्या अंतरावरच्या तंजावरच्या राज्यामध्ये एक मराठी संस्कृती अजूनही जीव धरून आहे. मला वाटते फार मोठी मोलाची आणि अत्यंत आपल्याला स्पृहणीय गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाला स्वतः बाबाजीराजे भोसले, आत्ताचे तंजावरचे राजे, हे इतक्या दूर प्रवास करून या कार्यक्रमाला येत आहेत. पानिपतकार विश्वासराव पाटील आहेत, आपले स्थानिक उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत आहेत, आपल्या रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर जाधव साहेब असतील किंवा सावंतराजे राजे असतील, हे सगळे येत आहेत. मला वाटतं ह्याच पुस्तकातनं दोनच गोष्टी मला अपेक्षित आहेत की लायब्ररी नीट पूर्णपणे तिथं जतन केलं पाहिजे आणि ही जी पुस्तकं आहे, असं मोठा संग्रह आहे जगभरचा, तो नीट जपला पाहिजे. ते मराठी राज्यकर्त्यांनी सुद्धा त्याचं काम केलं पाहिजे आणि आपल्याही त्याचा परिचय होण्याचे गरजेचं आहे. आणि हे पुस्तक साधारणतः जो मराठी वाचतो त्याच्या शेवटापर्यंत पुस्तक गेलं तर त्याला जे आस कळेल, जाण येईल. त्यातूनच खऱ्या अर्थाने मला वाटतं या दोन प्रदेशामधलं एका तरी हे पुस्तक पूल असल्याचं आपल्याला जाणीव तयार होईल आणि त्यातूनच मला वाटतं आपला जो अपेक्षित हेतू आहे तो साध्य होईल. अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ढोल ताशांच्या निनादात आणि लेझिमच्या गजरात अभूतपूर्व उत्साहात रत्नागिरीत पदयात्रा काढण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेनं आणि पोलीस बँडनं दिलेल्या विशेष सलामीनं या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. महाराजांचं शौर्य, सुशासन आणि राष्ट्र निर्माणाच्या आदर्शांशी युवकांना जोडणं या प्रमुख उद्देशानं शिवजयंती निमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्काउट गाईड, NCC, NSS यांच्या माध्यमातून ही पदयात्रा काढण्यात आली. रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे महाराजांच्या अर्धपुतळ्यास अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी किरण लोहार, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण विश्वजित गाताडे, नगरसेविका मेधा कुलकर्णी, प्रीती सुर्वे, सायली पाटील, पूजा पवार, निकिता कळंबटे, जागृती पिलणकर, वैभवी खेडेकर, नगरसेवक राजीव कीर, संतोष कीर, विजय खेडेकर आदी उपस्थित होते. रत्नागिरी मारुती मंदिर येथील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अश्वारूढ पुतळ्यास पोलीस बँड पथकाकडून जिल्ह्यात पहिल्यांदाच विशेष सलामी देण्यात आली. पोलीस बँड पथकानं वाजवलेल्या धून आणि दिलेल्या सलामीनं वातावरण अधिकच मंगलमय झालं. या मानवंदनेनं आजच्या सोहळ्यास एक वेगळी उंची मिळाली. वातावरण शिवमय बनलं होतं. ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर स्टेडियमपासून निघालेली ही पदयात्रा महाराजांचा जयघोष करत मारुती मंदिर चौकात पोहोचली. विद्यार्थी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. बाल शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज,
राजमाता जिजाऊ, मावळे, कृष्ण, विठ्ठल रखुमाई, प्रभू श्रीरामचंद्र, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. राज्यात 10वीच्या परीक्षेला उत्साहात सुरुवात. कोकण बोर्डात 114 केंद्रांवर सुमारे 25,000 विद्यार्थी जात आहेत परीक्षेला सामोरे. रत्नागिरी नगर परिषदेच्या नूतन इमारतीचं मे महिन्यात होणार लोकार्पण. पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. शिवरायांच्या सागरी साम्राज्याचा आता होणार सखोल अभ्यास. मुंबई विद्यापीठाचे मालवणात अध्यासन केंद्र. मंत्री नितेश राणे यांची माहिती. आणि रत्नागिरीत महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.